अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 9 नगर परिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुकांसाठी सकाळपासूनच मतदानाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर मतदारांचा देखील प्रतिसाद मिळत आहे। अमरावती जिल्ह्यामधल्या धामणगाव रेल्वे नगर परिषदसाठी देखील मतदान पार पडताना या ठिकाणी आपण बघू शकतो। आदर्श मतदान केंद्र अर्थात पिंक जे आहे ते पोलिंग बूथची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो पिंक कलरमध्ये संपूर्ण हे मतदान केंद्र सजवण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे या मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या ही पुरुषांच्या तुलनेमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे हे जे पोलिंग बूथ आहे या पोलिंग बूथला पिंक पोलिंग बूथ असं नाव देण्यात आलेलं आहे। आकर्षक पद्धतीने जर आपण पाहिलं तर संपूर्ण बूथ या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे। दुसरीकडे मतदानासंदर्भात जे आहे ते जनजागृती या ठिकाणी करण्यात आली आहे। सुरुवातीला जेव्हा आपण या ठिकाणी येतो त्या ठिकाणी होर्डिंग्स जे आहे ते लावण्यात आलेले आहेत। माझ्या एका मताने काय फरक पडेल अशा आशयाचं जे आहे ते या ठिकाणी होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। वेळ काढा मतदान करा हा देशाचा प्रश्न आहे, चला मतदान करूया अशी जनजागृती या ठिकाणी केली जात आहे। दुसरीकडे जागरूक समाजाची हीच ओळख, मतदान होईल 100%, मी नक्कीच मतदान करेल अशा आशयाचे जे आहे ते होर्डिंग्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। अनेक जण जर आपण पाहिलं तर वेळ काढूपणा करतात मतदान करण्यासाठी, त्यासाठी जर अशा पद्धतीचे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे। या ठिकाणी खास करून लाल कार्पेट टाकलेले आहे। सेल्फी पॉइंट या ठिकाणी आहेत। ज्यांनी मतदान केलं, ज्या लोकांनी मतदान केलं ते लोक या ठिकाणी जे आहे ते सेल्फी काढतात आपण बघू शकतो। या ठिकाणी एका काकूंनी मतदान केलेलं आहे आणि या ठिकाणी बोट दाखवत आहे, निशाणी दाखवत आहे, त्याच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगणार, तुम्ही मतदान केलेलं आहे, खास महिलांसाठी हे सजवण्यात आलेलं आहे, काय वाटतं या मतदान केंद्राबद्दल? मला खूप चांगलं वाटत आहे। इतकं चांगलं यांनी सजवलं आहे तर मला खूप आनंद होत आहे, चांगलं वाटत आहे। सेल्फी पॉइंट आणि या ठिकाणी कर्मचारी देखील महिला ठेवण्यात आलेले आहेत। पिंक बूथ म्हणून ओळख झालेली आहे। हो काय काय सांगणार इतर महिलांना मतदानासाठी? महिलांना मी एवढं सांगणार आहे की सगळेजण आपला हक्क आहे मतदानाचा तर मतदान करावे असं मी सगळ्यांना सांगणार आहे। तू मतदान केलं का? हो हो मी केलं, पहिल्यांदाच केलं? नाही थर्ड टाइम आहे माझं। आणि मला वाटते की एव्हरी वोट शुड बी काउंट। माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी वोट करायला पाहिजे। आणि जेव्हा एक एक मतचं इम्पॉर्टन्स काय आहे आपल्याला वुमन एम्पॉवरमेंट म्हणून मला असं वाटते की आज ज्या नगरसेविका होणार आहे त्या ॲज अ वुमन एम्पॉवर म्हणून मी या सगळ्यांकडे बघते। तर मला जेन्युनली वाटते की प्रत्येक मुलींनी, तरुणींनी, सगळ्या पिढीने इथे यावे, त्यांचं मत दिलं पाहिजे। आणि याच प्रकारे आपण पुढची वाटचाली फ्युचरसाठी जे काही डेव्हलपमेंट राहील धामणगावचं हे आपलं टोटली त्या मतावर डिपेंड आहे। सो मी त्या मतदानाकडे सगळ्यांना एकच विनंती करेल की सगळ्या तरुणींनी यायला पाहिजे आणि आपलं मत इथे द्यायला पाहिजे। कुठल्या मुद्द्यावर तू मतदान केलेलं आहे? मी तर वुमन एम्पॉवरमेंट म्हणून हे विकास डेव्हलपमेंट हे बघते आणि मी स्पेशली खूप फोकस्ड करते की वुमन जे पुढे जात आहे आजच्या काळात। आणि आपण यावेळेस ज्या आहे उभ्या ह्या स्पेशली नगराध्यक्षासाठी वुमन्स उभ्या आहे, तर मी त्यांना ॲज अ आयडियल म्हणून ट्रीट करते की त्यांच्या हाताखाली 18-19 हजार लोकांचं कारभार पुढे येणार आहे। तर मी माझं पुढे गोल हाच राहील की त्यांनी पुढे या धामणगावला इथून आता ज्या ठिकाणी आहे इथून पुढे आणखी नेलं पाहिजे आणि जास्तीत जास्त महिला वर्गांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांना रोजगार मिळवून दिला पाहिजे। आणि एकच मी हे करेल की नक्कीच महिलांना रोजगार मिळून दिला पाहिजे असं या तरुणींनी सांगितलेलं आहे। लाल कार्पेट आहे तिथं आपलं पिंक संपूर्ण हे पोलिंग बूथ करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो दृश्यांमध्ये आकर्षक असं संपूर्ण पिंक कलरमध्ये हा मतदान केंद्र सजवण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी महिला कर्मचारी आहे, फेटे परिधान करून या ठिकाणी ते आपलं कर्तव्य बजावत आहे। आदर्श मतदान केंद्र संपूर्ण आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये। जर आपण पाहतो एकमेव ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीनं मतदान केंद्र जे आहे ते उभारल्याचं बोलणार आहे। आपल्यासोबत काही पुरुष मतदार देखील आहे त्या ठिकाणी मतदान करायला। काका सकाळीच आलेले तुम्ही मतदान करायला, काय सांगणार? आदर्श मतदान केंद्र हे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला मतदान करायला मिळते। हो चांगली व्यवस्था, सर्व व्यवस्थित आहे, चालू आहे मतदान। आपण बघू शकतो या ठिकाणी मतदान करायला महिला आलेल्या आहेत। सकाळपासनं रंगरंगोटी या ठिकाणी केलेली आहेत, आकर्षक अशी रांगोळी देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहेत। अमरावती जिल्ह्यातलं एकमेव हे मतदान केंद्र आहे ज्या ठिकाणी पिंक पोलिंग बूथ करण्यात। आपल्यासोबत या ठिकाणचे अधिकारी आहेत। सर काय संकल्पना आहेत पिंक पोलिंग बूथची? सर नमस्कार, मी किशोर बागवान, इथे मी BLO म्हणून आहे। आमच्या मुख्याधिकारी मॅडम आणि आरो साहेबांनी ही संकल्पना मांडली होती की आपण एक आदर्श मतदान केंद्र असं एक उभारावं ज्यामध्ये 100% लोकांचा सहभाग मिळावा, लोकांना मतदान करण्याची प्रवृत्ती हे व्हावं। त्यासाठी आम्ही मुद्दामून हे सगळं बूथ केलेलं आहे। इथे सगळे अधिकारी महिलाच आहे, आमच्या CRP आहे आणि लोकांनी 100% मतदान करावं असे आम्ही या माध्यमातून
सांगू शकतो. नक्कीच लोकांनी 100% मतदान करावं असं सांगितलं. तर आपण बघू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते मतदान केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने या सेल्फी काढला जातो. आणि एक प्रकार जर आपण पाहिलं तर धामणगावमधल्या नागरिकांसाठी हे पिंक पोलिंग बूथ जे आहेत ते सध्या आकर्षणाचा विषय ठरलेला आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, धामणगाव रेल्वे, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.